महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जलजीवन मिशनच्या योजनांच्या नावे आदिवासींना फक्त असुविधा। मादाराममध्ये नवीन कूपनलिका न करताच 25 वर्ष जुन्या विहिरीवरून पाणीपुरवठा। दूषित पाण्याचे नमुने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे। ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे। मात्र गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मादाराम ग्रामपंचायतीमध्ये या योजनेला प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांनी मिळून चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मादाराम येथे तब्बल 10 लाख रुपये खर्चाची योजना मंजूर असतानाही कोणतीही नवीन कूपनलिका न काढता चक्क 25 ते 30 वर्षापूर्वीच्या जुन्या विहिरीवरून पाणी देऊन तात्पुरती सोय दाखवत लाखो रुपयांची बिले लाटण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। ब्लिचिंग पावडरचा पत्ता नाही। 25-30 वर्ष जुन्या विहिरीतून कचरायुक्त पाण्याचा पुरवठा मिळालेल्या माहितीनुसार मादाराम येथे जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाणी सुविधा देण्यासाठी 1000 लिटर क्षमतेच्या सिंटेक्स टाक्या आणि त्यासाठी लोखंडी स्टँड उभारण्यात आले आहेत। नियमानुसार या योजनेअंतर्गत नवीन कूपनलिका खोदून त्याद्वारे या टाक्यांमध्ये पाणी चढवणे व गावातील घरांना शुद्ध पाणी देणे बंधनकारक होते। मात्र कंत्राटदाराने नवीन बोरवेल न टाकता गावाची 25 ते 30 वर्ष जुनी असलेली विहिरीचा या योजनेसाठी वापर केला। अत्यंत गंभीर बाब म्हणजे या जुन्या विहिरीची कोणतीही स्वच्छता करण्यात आलेली नाही आणि पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ब्लिचिंग पावडरचा साधा वापरही केला जात नाही। त्यामुळे नळावाटे येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कचरा, पालापाचोळा, प्लास्टिक आणि काड्या येत आहेत। हेच दूषित पाणी गावातील नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। पाण्याचे नमुने थेट वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लॅब टेस्टिंगसाठी पाठवण्याची मागणी या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पाहून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या विहिरीतील दूषित पाण्याचे नमुने जमा करून ते तात्काळ स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत। या प्रसंगी पत्रकारांनी आणि स्थानिक जागरूक नागरिकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून हे दूषित पाणी तात्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे अशी आग्रही मागणी केली आहे। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने देखील आपल्या स्तरावरून हे पाण्याचे नमुने अधिकृत लॅब टेस्टसाठी पाठवून त्याचा अहवाल जाहीर करावा, जेणेकरून जनतेला नेमके कोणते पाणी प्यायला दिले जात आहे हे समोर येईल असेही प्रशासनाला बजावण्यात आले आहे। आदिवासी बहुल भागात 4% केवळ कागदोपत्री योजना। मादाराम ग्रामपंचायत अंतर्गत अशा प्रकारे जलजीवन मिशनमधून एकूण 4 पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत। हा परिसर प्रामुख्याने आदिवासी बहुल असून येथील नागरिक साधे आणि अशिक्षित असल्याचा गैरफायदा स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने कंत्राटदाराने घेतला आहे। केवळ वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम दाखवून या 4ही योजनांची बिले काढण्यात आली आहेत। शासनाच्या निधीचा हा उघड अपहार असून आदिवासी जनतेच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार आहे। नागरिकांची मुख्य मागणी मादाराम येथे तात्काळ कूपनलिका बोरवेल टाकून त्याद्वारे टाक्यांना कनेक्शन देऊन गावाला शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा। तसेच जोपर्यंत पाण्याचा लॅब रिपोर्ट येत नाही आणि पाणी शुद्ध होत नाही तोपर्यंत पर्यायी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का? अवघ्या 10 लाख रुपयांच्या या योजनेत जुन्या विहिरीचा वापर करून आणि ब्लिचिंग पावडरसारख्या मूलभूत गोष्टीचाही वापर न करता कंत्राटदाराने शासनाची व जनतेची दिशाभूल केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अभियंत्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली। सिरोंचा तालुक्यातील मादाराम ग्रामपंचायतमध्ये आहोत। त्या लोकांची समस्याबद्दल काही समस्या आहे, आपण त्यांच्याकडे काय समस्या आहे पाण्याच्या पिण्याची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज मादाराम ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन हा योजनेनुसार गावकरी लोकांना पाणी पुरवठ्यासाठी योजना काढलेल्या आहेत। त्या योजनेअंतर्गत बोरवेल आणि वरचे टँकी आणि पुन्हा सौर प्लेटनं गावामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी हे जलजीवन मशीनमध्ये
हा जे काही नियोजन होता त्या नियोजनाप्रकारे इथं बोरवेल टाकले नाही आणि जुना विहीरला कनेक्शन देऊन पाणी देण्यात येत आहे. पण पाणी आता पण गावात सुरुवात नाही आहे. कनेक्शन दिलं आहे फक्त जुना पाणीमध्ये आणि विहीर जुना आहेत पूर्ण. त्या विहीरमध्ये आम्ही बघितल्यानंतर त्या विहीरमध्ये भेडका सगळं कचरा हे सगळं काही भरून आहे. आज 10 लाख योजनामध्ये सरपंच किंवा या गावाचा सरपंच किंवा कोणी इतर ठेकेदारी केलेल्या व्यक्तींचं नाव माहीत नाही आम्हाला. पण एवढंच आहे ते केलेले उपाय काय, कोणासाठी केले, म्हणजे लोकांना काय समजले का, जनावर समजले का, काही इतर काही समजले. आज जनावरसुद्धा हा पाणी पित नाही अशा पद्धतीनं पाणी आहे. ते नळ योजना सुरू नाही आहे आणि ते कनेक्शनही या विहीरमध्ये दिलेलं आहे. स्पेशल बोरवेल टाकली नाही आहे. बस एवढंच आहे लोकांचा तक्रार आहे. आज या 10 ते 15 दिवसात जर हा पाणी यांना पिण्यासाठी सोय नाही झाली तर पूर्ण उकडून टाकण्याची हमी देत आहे पब्लिक. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.